गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया संमत्त सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, चाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहना दियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत स्वतःच्या आत्मतत्वाला आम्हाला शोधायचं आहे. आमचा आत्मा आज मनुष्य गतीमध्ये आहे, 5 इंद्रियवाला आहे, त्रस कायिक आहे. या सगळ्या दुर्लभ गोष्टी आम्हाला जीवनात मागच्या पुण्योदयाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या आहे आणि आम्हाला भावी काळासाठी काहीतरी पाथेय सोबत न्यावं लागणार आहे. जिनवाणीची अखंड सेवा, जिनवाणीचं श्रवण, चिंतन, मनन हेच ते पाथेय आहे जे आम्हाला पुढील भवामध्ये देखील उपयोगी पडणार आहे. आमचं हे ज्ञान भवभवांतरी माझ्या सोबत असावं अशी मनोमन आमची या 24 ठाणांच्या माध्यमातून भावना असायला हवी आहे. आज जे आम्ही ज्ञान इथे ग्रहण करतो आहे हे वज्रलेपी व्हावं हा आमचा संकल्प, याचं चिंतन मनन जीवनात सतत आम्हाला असायला हवं आहे. काल आम्ही जातीचं प्रकरण बघत होतो. या ठिकाणी जाती हा शब्द योनी या अपेक्षेने वापरलेला आहे आणि योनी कुठे आहे असं जर आम्ही विचारलं तर 3 भुवनात सर्वत्र योनी विद्यमान आहे. याचं कारण असं की निगोदी जीवांची उत्पत्ती सतत होत आहे. निगोदी जीव जिथे जन्म घेतात ते पण योनीच आहे आणि अशा योनी या 343 घनराजू मध्ये सर्वत्र व्याप्त आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रत्येक क्षेत्रावर या जीवाचा जन्म झालेला आहे आणि मरण देखील झालेलं आहे. एका दृष्टीने जी जन्मभूमी आहे तीच मरणभूमी पण आहे, असं हे सत्य या जातीच्या माध्यमातून आम्हाला समजावं लागतं. आणि 84 लाख जातींमध्ये जर आम्हाला फिरायचं नसेल तर आम्हाला या भवाची सार्थकता कशी करता येईल हे आम्हाला बघावं लागेल. परत आम्हाला अपुनर्भवा व्हायचं आहे, परत आम्हाला भव धारण करावा लागणार नाही. अशा प्रकारचं सम्यक दर्शनादींची प्राप्ती जर जीवनात आम्ही केली तर आमचं हे जन्म मरणाचं चक्र सुटणार आहे. या दृष्टीने 84 लाख जातींचं योनींचं वर्णन आम्ही इथे बघतो आहे. काल आम्ही बघितलं की योनी 2 प्रकारच्या, एक गुणयोनी आणि एक आकार योनी. आकार योनी 3 प्रकारच्या आहे, शंखावर्त योनी, कुर्मोन्नत योनी आणि वंशपत्र योनी. ज्या ठिकाणी जी योनी गर्भधारण करण्यास अयोग्य आहे, गर्भ राहतच नाही, ती आहे शंखावर्त योनी. कुर्मोन्नत योनीमध्ये 63 शलाका पुरुष किंवा 169 महापुरुष ज्या ठिकाणी उत्पन्न होतात ती आहे कुर्मोन्नत योनी. आणि तिसरी आहे वंशपत्र योनी, सर्वसाधारण जीव ज्या ठिकाणी उत्पन्न होतात ती आहे वंशपत्र योनी. नंतर दुसऱ्या दृष्टीने 9 प्रकार केले, सचित्त, अचित्त, सचित्ताचित्त आदी. हे तर यामध्ये जो मनुष्य गतीमध्ये गर्भज जन्म झालेला आहे, गर्भज जीवांची शीत उष्ण अशी योनी असते आणि समृद्ध विवृत्त असते आणि सचित्ता चित्त असते. अशा 3 प्रकारची म्हणजे तिन्ही कॉम्बिनेशन असून या योनी अशा असणार आहे. देव
ज्या ठिकाणी उत्पन्न होतात त्यांची जी योनी आहे ती अचित्त योनी आहे. कारण देवांचा जन्म हा उपपात जन्म आहे आणि उपपात जन्मामध्ये त्या ठिकाणी ते पलंगासारखं कपाट असतं आणि तिथे त्यांचा जन्म होतो. सहज रीतीने अंतर्मुहूर्तात ते 16व्या वर्षासारखे तरुण होतात, असा त्यांचा जन्म आहे. ती जी जागा आहे ती अचित्त असते, म्हणून त्यांची ती अचित्त आहे. नरकाच्या दृष्टीतून पाहिलं तर उपपादच जन्म आहे, पण उपपात जन्म असताना त्या ठिकाणी सचित्तपणा अचित्तपणा अशी पण असू शकते. आणि शीत उष्ण मध्ये पाहिले तर पहिल्यांदा उष्ण योनी आहे 3 नरकापर्यंत, नंतर शीत अतिशीत अशा प्रकारच्या योनी त्या ठिकाणी असणार आहे. या सगळ्यांचं वर्णन जरी डिटेलमध्ये नाही तरी थोडक्यात आपल्या लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. अशा ह्या योनी आहे. आणि 9 योनीचे 84 लाख भेद कसे होतील असाही आमच्या मनामध्ये कधी कधी प्रश्न येतो. परंतु थोड्या थोड्या अंतराने अगदी खूप कमी अशा माध्यमातून शीतपणा म्हटलं तरी आम्ही थंडपणा पाहू ते कशा दृष्टीतून पाहू. समजा -15 आहे काही ठिकाणचं तापमान, काही ठिकाणी 14 आहे, काही ठिकाणी 13, म्हणजे थोड्या थोड्या त्याच्याही पेक्षा कमी फरकाने असा जर तिथे जीवाचा जन्म होत असेल तर आम्हाला ती योनी त्या फरकाने वेगळी करावी लागते, वेगळी केल्या गेलेली आहे. आज तर असा शोध लागलेला आहे की आम्हाला असं वाटतं की जीवन जगण्यासाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज आहे. पण सागराच्या खाली 9000 मीटर जर आम्ही गेलो तर तिथे सूर्यप्रकाश पोचत नाही. पाण्याचा एवढा प्रचंड दाब, सूर्यप्रकाश नाही, आणि ते तरी देखील तिथेही सजीव सृष्टी विद्यमान आहे, जीवन त्यांचंही आहे. त्याही ठिकाणी ते जन्म मरण करत आहे, म्हणजे त्याही ठिकाणी त्यांची तशा प्रकारची ती योनी म्हटल्या जाते. कितीतरी आम्ही वातावरणात पाहतो की आम्हाला अनेक सूक्ष्म जीव असे असतात की आम्हाला ओळखू पण येत नाही, आणि त्या परिस्थितीमध्ये किंवा तशा प्रकारचं पोषक वातावरण मिळालं तर त्यांची निसर्गतः अशी उत्पत्ती झालेली दिसते. या सगळ्या त्या दृष्टीतून योनी म्हटल्या जातात. अशा ह्या 84 लाख योनी आमच्या ग्रंथांमध्ये सांगितल्या. आमच्याच नाही तर हिंदूंच्याही ग्रंथांमध्ये 84 लाख योनींचं वर्णन येतं. तर अशाच पद्धतीने आम्हाला या पाहायच्या आहे. आणि कालचा जो प्रश्न होता जाती आणि कुलाबद्दल, तर जाती ही म्हटल्या जाते मातेच्या वंशामध्ये, मातेकडून जी आलेली आहे ती जाती म्हटल्या जाते. आणि पितृपक्ष जो आहे पितृकडून आलेला, पित्याकडून आलेला, त्याला कुल म्हटल्या जातं. हे जे रत्नकरण शावकाचार मध्ये 8 प्रकारच्या गर्वाच्या संबंधामध्ये ज्ञानम पूजा कुलम जातीम हा जो श्लोक आलेला आहे, या श्लोकामध्ये जातीचा अर्थ त्या ठिकाणी अशा प्रकारचा लावलेला आहे आणि कुलाचा अर्थ पित्याच्या याला कुल म्हटलेला आहे. तर योनी 84 लाख योनी आहे. त्या कोणत्या? अगदी साधं साधं आहे. नित्य निगोद, इतर निगोद, पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक आणि वायुकायिक या 6च्या 7-7 लाख करायच्या. 7 42 आणि वनस्पती कायिकाच्या 10 लाख. म्हणजे एकेंद्रिय जीवाच्या जर योनी पाहिल्या तर 52 लाख योनी ह्या एकेंद्रिय जीवाच्या होतात. 52 लाख. प्रत्येकाच्या 7-7 करायच्या आणि वनस्पतीच्या फक्त 10 लाख योनी करायच्या. आणि म्हणून मी एकदा मध्ये अपरिग्रहाबद्दल बोलली होती किंवा आम्ही वनस्पती कायिकांबद्दल बोललो होतो की 10 लाख प्रकारच्या वनस्पतींचं आम्हाला नावं पण माहित नसतात आणि आम्ही त्या खात पण नाही, भक्षण पण करत नाही. पण जोपर्यंत आम्ही नियम घेत नाही तोपर्यंत आम्हाला त्या सगळ्या वनस्पती कायिक जीवांचा त्याग केलेला नाही. म्हणून आम्हाला त्याच्या संबंधीचा अविरतीचा भाव सतत, म्हणजे अविरतीचा दोष आम्हाला सतत लागत राहतो. भाव नाही आहे आमचा, हेही बरोबर आहे, पण काही प्रमाणामध्ये आम्ही त्याग घेतला नाही म्हणून त्या संबंधाची अविरती आम्हाला असणार आहे.
म्हणून आम्हाला काही विशिष्ट 100, 150 अशा वनस्पतींची किंवा अशा फुला भाज्यांची नावं लिहून बाकीच्यांचा आम्ही त्याग घेऊ शकतो, ही एक. नंतर द्विनेंद्रिय, तीनेंद्रिय आणि चतुरेंद्रिय यांच्या 2-2 लाख योनी आहे. आणि पंचेंद्रिय, तिर्यंच याच्यामध्ये दोन्ही घ्यायचे, संज्ञी पण घ्यायचे आणि असंज्ञी पण घ्यायचे. जर अलग लावलं तर असंज्ञीच्या पण 4 आणि संज्ञीच्या पण 4, पण दोन्ही मिळूनही 4च. अशा या ठिकाणी गर्भित केलेल्या आहेत 4 लाख पंचेंद्रिय तिर्यंच्या. आणि देव आणि नारकींच्या 4-4 लाख आणि मनुष्यांच्या 14 लाख अशा एकूण 84 लाख योनी अशी ही संख्या होणार आहे. यहाँ कौन से भेद की अपेक्षा कथन है. इथे कोणत्या अपेक्षेने आहे? 84 लाख भेदांच्या अपेक्षेने या ठिकाणी कथन केलेली आहे. वरच्या ज्या 3 योनी सांगितल्या त्या अपेक्षेने कथन नाही. निगोदिया जीव किसे कहते हैं? पुलवियों को निगोद कहते हैं. पुलवी, अंडर, स्कंध असे त्याचे 5 भेद आहे आणि त्याला निगोद जीव असं म्हटलं जातं. नि याचा अर्थ निश्चय आणि गो म्हणजे स्थान आणि द म्हणजे देणं. निश्चय आणि अनंत जीवांचं जे एक स्थान आहे त्याला निगोद असं म्हटलं जातं. साधारण नाम कर्म के उदय से जीव निगोद शरीर होता है. निगोदाचं शरीर जीवाला म्हणजे शरीर आहे आणि त्या शरीरामध्ये तो जीव तिथे जन्म धारण करतो. साधारण नामकर्माचा उदय आहे. आणि नि म्हणजे अनंतपणा है, निश्चित जिनका. ऐसे जीवों को गो अर्थात एक ही क्षेत्र में और द अर्थात देता है उसे निगोद कहते हैं. अर्थात जो अनंत जीवों को एक निवास दे उसे निगोद कहते हैं. साधारण नाम कर्म के उदय से साधारण वनस्पति कायिक जीव होते हैं, उन्हें निगोदिया भी कहते हैं. निगोदी जीव हा फक्त वनस्पती कायिकाचा भेद आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू या ठिकाणी यांच्या शरीरामध्ये निगोदी जीव असत नाही. पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू या 4 मध्ये निगोदी जीवांचं वास्तव्य नसतं. असे 8 ठिकाणं आहे की ज्या ठिकाणी निगोदी जीव असत नाही है ना. 4 हे मी सांगितले. 4 आणखी कोणते आहे? तीर्थंकरांचं शरीर. तीर्थंकरांचं शरीर. तीर्थंकरांचं पण जन्मापासून नाही घ्यायचं. परम अवतारिक केवली झाल्यानंतर. झाल्यावर. हा, परम अवतारिक झाल्यावर. हा, आणखी आहारक शरीर. आहारक शरीर केवली भगवंतांचं केवलींचं शरीर, आहारक शरीर आणि 2 कोणते? देव आणि नारकी यांचं शरीर. या ठिकाणी निगोदी जीव नसतात आणि हे पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू या ठिकाणी निगोदी जीव नसतात. तर निगोदी जीव हा भेद कुणाचा आहे? तर केवळ साधारण वनस्पती कायिक जीवांचा. वनस्पतीमध्येच निगोदी हा भेद येतो आणि निगोदी जीव प्रत्येकच निगोदी जीव एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करेल असा नियम आहे का? निगोदी जीवांचं आयुष्य एवढं कमी असतं का किंवा किती असतं उत्कृष्ट आयुष्य? तेच आहे ना, तेवढंच आहे ना. एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण नाही. तर निगोदी जीवांमध्ये काही जे लब्ध अपर्याप्तक आहे ते एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करतात. हे झाले लब्ध पर्याप्तक जीव. पण निगोदी जीवांमध्ये काही जीव पर्याप्तक पण असतात की ज्यांचं आयुष्य अंतर्मुहूर्त असतं. ते अंतर्मुहूर्तपर्यंत जीवित राहतात आणि नंतर त्यांचं मरण होतं. म्हणजे उत्कृष्ट आयुष्य त्या जीवांचं अंतर्मुहूर्त आहे. आणि असे काही जीव असे पण आहेत की जे
लब्ध पर्याप्तक अवस्था धारण करतात. आता प्रश्न थोडा या अनुषंगाने आलेला आहे. किती इंद्रियधारी जीव लब्ध पर्याप्तक असू शकतात? सगळेच, एक किती इंद्रिय, दोन इंद्रिय, तीन इंद्रिय, चार इंद्रिय, पंचेंद्रिय पाच. plus. हं? पंचेंद्रियापर्यंत? हो मनुष्यांमध्ये? आणि हो, मनुष्यांमध्ये समोरचे पण आहे शब्द पर्याप्त. हा, म्हणजे एकेंद्रियापासून संधी पंचेंद्रिय मनुष्यांपर्यंत हे जीव लब्ध पर्याप्तक, म्हणजे पाचही इंद्रियांमध्ये जीव लब्ध पर्याप्तक असू शकतात. आणि याला क्षुद्र भाव म्हणायचं. आणि क्षुद्र भावामध्ये जर मनुष्य आम्हाला गृहीत धरायचा असेल लब्ध पर्याप्तक, तर तो कोण असतो? समोरच्या मनुष्य. मनुष्यांमध्ये समोरचा जीव समूर्छन मनुष्यच असतो, समूर्छनच असतो. जो गर्भज आहे, हा गर्भज मनुष्य कधीही लब्ध पर्याप्तक अवस्था त्याला असत नाही. तो पर्याप्तकच होतो गर्भज जीव. आणि समूर्छन जीवांमध्ये मात्र लब्ध पर्याप्तकपणा असू शकतो. आता परत या अनुषंगाने प्रश्न, किती गतीतील जीव लब्ध पर्याप्तक असतात? मनुष्य आणि दोन तिर्यंच. गतीचे जीव, नारकी आणि आम्हाला तिर्यंच आणि मनुष्य. तिर्यंच आणि मनुष्य. त्याच्यातही विशेषतः कर्मभूमी. कर्मभूमीतलेच असणार आहे. कर्मभूमी, कर्मभूमीतलेच आहे. ते नाही. म्हणजे एवढं लब्ध पर्याप्तकाच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवायचंय आम्हाला, की लब्ध पर्याप्तक जीव हे फक्त मनुष्य आणि तिर्यंच कर्मभूमीमध्ये असू शकतात. बाकीच्या दोन गतीत लब्ध पर्याप्तक जीव नसतात. शिवाय जो समूर्छन जन्मवाला आहे तोच लब्ध पर्याप्तक असतो. गर्भजवाला लब्ध पर्याप्तक नसतो. गर्भजवाल्याचं अंतर्मुहूर्त आयुष्य राहील भलाई, तो लगेच गर्भातच मरेल, पण त्याचं अंतर्मुहूर्त कमीत कमी आयुष्य असतं. गर्भज मनुष्य कधीही लब्ध पर्याप्तक असणार नाही, किंवा गर्भज तिर्यंच हा देखील लब्ध पर्याप्तक असणार नाही. आणि जे निगोदी जीव म्हणतो आम्ही, निगोदी जीवांमध्ये कित्येक जीव अपर्याप्तक अवस्थेत लब्ध पर्याप्तक बनून ते जन्ममरण धारण करतात, तर कित्येक जीव पर्याप्तक होऊन जन्ममरण धारण करतात. त्यांचं आयुष्य हे अंतर्मुहूर्त असतं. आणि ज्याला लब्ध पर्याप्तक आम्ही म्हणतो त्यालाच आगमामध्ये कुठे कुठे क्षुद्र भव असे पण म्हटलेले आहे. निगोद जीवाचे किती प्रकार आहे? दोन, नित्य निगोद, इतर दोन निगोद. प्रकार, नित्य निगोद आणि इतर निगोद. इतर निगोदला चतुर्गती निगोद असाही शब्द आहे. निगोदी जीव परत बादर आणि सूक्ष्म दोन्ही तऱ्हेचे असतात. निगोदी जीव दोन्ही पण, नित्य निगोद आणि इतर निगोद, बादर आणि सूक्ष्म, म्हणजे यांचे चार भेद झाले. अशा तऱ्हेने हे भेद आहे. नित्य निगोद किसे कहते है? तर नित्य निगोदा संबंधी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. जे आजपर्यंत निगोद राशीतून बाहेर पडलेच नाही अशा जीवांना नित्य निगोद म्हणतात. आम्ही जे म्हणतो की नित्य निगोदातून 608 जीव 6 महिने 8 समयात बाहेर पडतात, ही जी आम्ही व्याख्या लावतो त्यानुसार आजपर्यंत त्यांनी निगोदातून ते बाहेर पडले नाही असे जीव घ्यायचे. आणि काही जीव असे असतात की जे आजपर्यंत निगोद राशीतून बाहेर पडले नाही आणि भविष्यामध्ये देखील कधीही निगोद राशीतून बाहेर पडणार नाही असे पण जीव नित्य निगोदी घ्यायचे. म्हणजे नित्य निगोदात दोन प्रकार पाहायचे. एक बाहेर पडू शकतील असे पण आजपर्यंत पडले नाही, आणि एक आजपर्यंत पडले नाही आणि पुढेही बाहेर निघणार नाही असे. म्हणून जिन्होंने अतीत काल में त्रस भव को नहीं पाया ऐसे अनंत जीव है, क्योंकि वे भाव कलंक प्रचुर होते हैं, इसीलिए निगोद वास को नहीं त्यागते है. कशामुळे ते निगोदात आहे असा जर प्रश्न विचारला तर ते स्वतःच्याच भाव कलंकामुळे, संक्लेश परिणामांमुळे निगोद राशीमध्ये फिरत आहे. आता या अनुषंगाने परत प्रश्न,
निगोदी जीवांचं अकाल मरण होऊ शकतं का? आणि होत असेल त्याला कारण काय, आणि नसेल होत तर त्याला कारण काय? निगोद जीव जे आहे, कारण अकाल मरण कुणाला सांगितलेलं आहे? अकाल मरण कर्मभूमीमध्ये शक्य आहे, है ना? जो असंख्यात आयुवाले, उपपाट जन्मवाले, नंतर उत्तम देहधारी, चरम देहधारी आहे. चरम देहधारीचे अकाल मरण आहे. उत्तम आणि चरम असेल तर त्यांचं अकाल मरण नाही, दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल तर मरण नाही. पण जो चरम देहवाला आहे त्याचंही अकाल मरण होऊ शकते. तर आता निगोदी जीवांचं अकाल मरण होऊ शकतं का, हाही प्रश्न मनात येऊ शकतो. तर निगोदी जीवांचं पण अकाल मरण होऊ शकतं. आणि ते कशाने मरतात, त्यांचं अकाल मरण कशाने आहे? जसं आमच्यासाठी सांगितलं, विषभक्षण करणं, एखादा ऍक्सिडेंट होणं, किंवा शस्त्र लागणं, किंवा भूक, याच्यामुळे होऊ शकतं. त्याप्रमाणे त्यांचं मरण जे सांगितलं ते स्वतःच्याच संक्लेश परिणामांनी, भावकलंकाने अत्यंत आकुलित होतात, आणि या आकुलीतून त्यांचं अकाल मरण त्या अवस्थेत होऊ शकतं, असं पण वाचण्यात आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी त्या अनुषंगाने भावकलंक शब्दाला या अनुषंगाने ती गोष्ट सांगितली. क्योंकि वे भाव कलंक प्रचुर होते हैं, इसीलिए निगोद्वास को नहीं त्यागते. जो कभी त्रस पर्याय को प्राप्त करने के योग्य नहीं होते वे नित्य निगोद है. कधीही ते त्रस पर्याय प्राप्त करणारच नाही असे जे जीव आहे ते नित्य निगोदी आहे. जो सदा निगोदे में ही रहते हैं वे नित्य निगोद है. आणि जो अनादिकाल से एकेंद्रिय कर्म के उदय से सदा स्थावर गति पर्याय में जन्म मरण करते रहे, तथा जो भूत भविष्यत वर्तमान किसी भी काल में कभी द्विन इंद्रियादि पर्याय धारण न कर सके, जिनकी स्थावर गति का न आदि है न अंत है, सदा अनंत काय के आश्रित जन्म मरण धारण करते रहे, ऐसे जीवों को नित्य निगोदिया कहते हैं. नित्य निगोदाची व्याख्या वाचल्यानंतर आमच्या मनामध्ये आमच्या पर्यायी विषयीचा थोडा ना थोडा बहुमान जीवनात यायला पाहिजे, की अशा प्रकारची जी निकृष्ट पर्याय, की ज्या ठिकाणी हा जीव आता बाहेर पडून एवढ्या त्यांनी सगळ्या पर्यायी उल्लंघन करून संधी पंचेंद्रियत्व प्राप्त केलेला आहे, अशा तऱ्हेने. आणि त्यातही आम्हाला जैन कुल प्राप्त झालंय, एकापेक्षा एक दुर्लभ गोष्टी आम्हाला प्राप्त झालेल्या आहे. पहिल्यांदा तर सांगितलं की दुर्लभ आहे स्थावर से त्रस, स्थावर पासून त्रस होणं दुर्लभ आहे. नंतर नरकाया को तरसत प्राणी, मनुष्य पर्याय मिळाली आहे, देव पर्याय मिळाली नाही. देव पर्यायी मध्ये आम्ही एवढं कार्य करू शकत नाही, संयम धारण करू शकत नाही, अशा प्रकारची आज म्हणून नर पर्याय आम्हाला प्राप्त झाली. त्यातही सुसंगती, देश उत्तम अशा प्रकारची जिनवाणी श्रवण करण्याचं, सम्यक्त्व धारण करण्याचं भाग्य, त्यातही व्रत आचरण करण्याचं भाग्य. म्हणजे आम्हाला निगोद पर्यायीचं वर्णन वाचत असताना या सगळ्या गोष्टींची किती अपूर्वाई जीवनात आहे, आम्हाला हे सहज मिळालं. म्हणून आम्हाला त्याच्याविषयी असं वाटत नाही की खरंच महत् प्रयासाने ही पर्याय प्राप्त झालेली आहे. पण जेव्हा या सगळ्या भवभवांचं वर्णन आम्ही वाचतो, नित्य निगोदीचं स्वरूप आम्ही बघतो, त्यावेळेला आम्हाला कळतं की आमची ही श्रवण करण्याची शक्ती, सगळ्यात पाचवं इंद्रिय मिळणं हे दुर्लभ आहे. नंतर त्रसकाय मिळणं हे दुर्लभ आहे. मन मिळणं, संधीपणा मिळणं हे दुर्लभ आहे. तर असं हे सगळं आम्हाला प्राप्त झालेलं आहे. ऐसे जीवों को, अशा जीवांना नित्य निगोदी म्हणायचं. जर समजा एखादं मोठं उदाहरण नेहमीच माहिती आहे, एखादा मोठी कढई आहे आणि ती गॅसवर ठेवलेली आहे किंवा चुलीवर ठेवलेली आहे, आणि त्याच्यामध्ये काय टाकलेले आहे, लाह्या, म्हणजे ज्वारी फुटण्यासाठी ज्वारी टाकलेली आहे. ती जे भांड आहे ते पूर्ण झाकलेलं आहे.
झाकलेलं असताना त्याला मध्येच काही तुरळक छिद्र पडलेले आहे. आता लाह्या फुटतात आहे. लाह्या फुटत असताना त्या छिद्रातून बाहेर पडण्याचे किती चान्स आहे? अत्यंत कमी, कारण छिद्र थोडेसेच आहे. त्यातून एखादी तुरळक लाही बाहेर पडू शकते. त्याप्रमाणे सांगितलं की ही त्रसपर्याय धारण करणं जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. एक व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती समुद्र किनाऱ्यावर बसलेली आहे. ती काय करते? तिच्या समोर दगडांचा खूप मोठा ढीग आहे. ती व्यक्ती दगड घेते, उचलते, समुद्रात फेकते. तिचा क्रम सुरू आहे. काहीतरी चाळा हवा असतो, तो क्रम तिचा सुरू आहे. सुरू असताना समोर एक व्यक्ती उभी आहे आणि ती त्या व्यक्तीकडे लक्षपूर्वक पाहते की ही काय करत आहे केव्हापासून. एक हातामध्ये खूप चमकीला आणि मोठा असा दगड येतो आणि तो दगड ती व्यक्ती समुद्रात फेकणार. तोच समोरची व्यक्ती एकदम ओरडते, अरे तू तो दगड फेकू नको, तो दगड नाही, तो कोहिनूर रत्न आहे, ते तू असं गमवू नको, ते फेकू नको. याबरोबर ही व्यक्ती सजग होते, सावध होते. आम्हाला आचार्य अशाच प्रकारे सजग करतात आहे, सावध करतात आहे आणि सांगतात आहे की अशा प्रकारची ही जी पर्याय तुला प्राप्त झालेली आहे, ही अशी महत् प्रयासाने मिळालेली आहे, ती तू अशी व्यर्थ पाण्यामध्ये फेकून गमवू नकोस. तर ही आता चतुर्गती निगोद किसे कहते हैं. चतुर्गती निगोद कुणाला म्हणायचं? यालाच काय म्हटलेलं आहे? इतर निगोद पण, जिन्होंने आता हे त्रसपर्याय पहिले 608 जीव बाहेर पडतात. 608 जीव हो बाहेर पडतात 6 महिने 8 दिवसात. हो तर यांची हो काय म्हणजे भवितव्यता फक्त म्हणायचं की परिणाममुक्त काही तिथे काही तर परिणामांमध्ये काही विशुद्धी नाही, येण्याचा वगैरे. परिणामांमध्ये थोडीफार मंदता असतेच. आणि त्यातही हम्म, परत लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हम्म, अग्निकायिक आणि वायुकायिक जे जीव आहे ते बाहेर हम्म, पडूच शकत नाही. त्यांना मनुष्य पर्यायीचा बंध होऊच शकत नाही. जे बाहेर पडतील ते पृथ्वी, पाणी आणि वनस्पतीमधून त्रसपर्याय धारण करतील. त्रसपर्याय धारण करू शकतात अग्निकायिक, वायुकायिक, पण डायरेक्ट मनुष्य नाही बनू शकत. पण हे जीव मात्र मनुष्य बनू शकतात आणि त्या ठिकाणी त्यांची उपादानगत योग्यता हे कारण आहेच आहे, हे तर नक्की आहे. कोणताही जीव तो बाहेर पडणार आहे तो उपादानगत योग्यतेशिवाय पडतच नाही. पण निमित्त कारण इकडे त्याच्या परिणामांमध्ये मंदता आली आहे, काही ना काही परिणामांमध्ये शांती आली आहे. कदाचित असं काही निमित्त कारण पण मिळालं असू शकतं, कदाचित प्रबल निमित्त कारण ज्याला आम्ही म्हणू शकतो. पण उपादान तर महत्वाचंच आहे. प्रबल निमित्त कारणाची पण मुख्यता कधी कधी ठेवून कथन करता येऊ शकतं. जसं आम्ही इथं ध्यानाला बसलो आहे आणि ध्यानाला बसले असताना जसं असं म्हटलं जातं की तीर्थंकरांचा समजा कोणत्या तरी विदेह क्षेत्रात समुद्घात सुरू आहे. हम्म, समुद्घात सुरू असताना काय झालं? आत्मप्रदेश संपूर्ण लोकाकाश प्रमाण फैलले. लोकाकाश हम्म, प्रमाण फैलले असताना त्या जणू आत्मप्रदेशांचा आम्हाला स्पर्श झाला. एक क्षणपर्यंत आम्हाला देखील ध्यान आमचं चांगल्या साधल्या गेलं. किंवा नरकामधील काही जीव असतील तर त्यांना देखील जसं जन्माच्या वेळी आहे, तीर्थंकरांच्या जन्माच्या वेळी आहे, कल्याणिकाच्या वेळी आहे, त्यांना देखील काही ना काही त्या ठिकाणी एक क्षण असं उसंत मिळाल्यासारखं झालं आणि त्यांच्या परिणामांमध्ये किंचित अशी मंदता आली. आणि कदाचित तोच क्षण त्यांनी जर आयुबंधासाठी त्यांचा उपलब्ध झाला तर त्यावेळेला त्यांना अशा प्रकारचा आयुबंध पडू शकतो. हम्म. म्हणून दोन्ही लावायचं, उपादान कारणही आणि सगळ्यात तो उपादान कारणच महत्वाचं आहे. निमित्त कारण असणारच आहे, ते नाही मिळालं कोणतं ना कोणतं निमित्त कारण कोणतंही मिळेल. पण सगळ्यात महत्वाचं 5 समवायामध्ये काय असेल महत्वाचं? तर उपादान कारण. 5 समवाय कोणते आहे? उपादान कारण, निमित्त कारण, भवितव्यता, काललब्धी आणि पुरुषार्थ. पुरुषार्थ. तर याच्यामधले 4 जे आहे ते एक द्रव्यशीत आहे, एकाच द्रव्यामध्ये घटित होणार आहे. आणि फक्त निमित्त जे आहे हे परद्रव्याचं आहे.
म्हणून हम्म. द्रव्य क्षेत्र काल भाव याचं एक म्हणजे 4 हे लावले आणि परद्रव्याचं निमित्त कारण म्हणून सगळ्यात महत्वाचं तो उपादान आहे. ठीक आहे. काय लावले 4 द्रव्य क्षेत्र कालभावाचे काय लावलं ते? हेच आपण म्हणतो ना की त्रिकाली उपादान, क्षणिक उपादान, काल लब्धी आणि पुरुषार्थ याच्यामध्ये द्रव्य क्षेत्र काल भाव लावा. स्वकाल म्हणजे काल लब्धी, त्रिकाली उपादान म्हणजे द्रव्य, नंतर ते तशा प्रकारचं क्षेत्र, असं 4 लावू शकतो आपण. अच्छा. चतुर्गती निगोद किंवा इतर निगोद. जिन्होंने त्रस पर्याय पहिले पाई थी अथवा पाएंगे पुढे, वे अनित्य निगोद है. जो देव, नारकी, तिर्यंच मनुष्यों में उत्पन्न होकर पुनः निगोदों में प्रवेश करते हैं, वे चतुर्गति निगोद कहे जाते हैं. जिससे निकलकर त्रसगति को प्राप्त करे अथवा त्रसगति पाकर फिर निगोद में जाए, उसको इतर निगोद कहते हैं. इन निगोदों में रहने वालों को निगोदिया कहते हैं. एक घेऊन घेऊ. सूक्ष्म जीव किसे कहते हैं? सूक्ष्म जे कोणत्याही कडून बाधित होत नाही किंवा ते स्वतः बाधित होत नाही आणि दुसऱ्यांना पण बाधा पोचवत नाही, ते आहे सूक्ष्म जीव. सर्वत्र जल, स्थल, आकाश के बिना आधार से रहने वाले जीव सूक्ष्म काय कहलाते हैं. त्यांना कोणत्याही प्रकारे आधाराची गरज नाही आहे, ते सूक्ष्म जीव है. जिन जीवों को पृथ्वी से, जल से, आग से और वायु से प्रतिघात नहीं होता, उन्हें सूक्ष्म कायिक जानो. जिनका शरीर अन्य पुद्गलों से प्रतिघात रहित है, वे सूक्ष्म जीव है. यह अर्थ यहाँ पर सूक्ष्म शब्द से लेना. म्हणजे कोणत्याही तऱ्हेने पुद्गलांनी किंवा इतरांच्या शरीराने जे बाधित होऊ शकत नाही. आता ही सर्वत्र आमच्या सभोवती सूक्ष्म जीव आहे, पण सूक्ष्म जीवांचं मरण आमच्यामुळे घडत नाही. ते निसर्गतः त्यांना वाटलं तर त्या ठिकाणी ते निघून जातात, इतरत्र जातात. आमच्या माध्यमातून जे मरण घडतं निमित्ताने आमच्या, ते बादर काही जीवांचं घडू शकतं. सूक्ष्म काही जीवांची आम्ही विराधना करू शकत नाही, कारण ते प्रतिघात रहित आहे. आमच्याकडून ते बाधेला पोचत नाही आणि तेही आम्हाला कोणत्याही प्रकारची बाधा पोचवत नाही. बाकीचं उद्या पाहू. आणि कालचं जे आहे ना, ते तिथे आश्रवाचे 16 प्रत्यय 4 ज्ञानामध्ये लावायचे. 4 ज्ञानात मग 3 वेद बसतात. आणि जर मनपर्यय ज्ञान लावलं आम्ही, तर मनपर्यय ज्ञानामध्ये 20 प्रत्यय लागतात, 20 लागतात. म्हणून तिथे नाही लावायचे. 4 ज्ञानामध्ये, म्हणून 3 वेद लागले आणि मनुष्य गती लागली. आणि जातीचं आणि कुलाचं मी सांगितलंच आता. हो, ते जाती ही म्हणजे पित्याकडून आलेली, मातेकडून आणलेली आणि कुलात जाती, ते मी पण पाहिलं काल. मग नंतर छडाला पण आहे मला वाटतं याचा उल्लेख. छडाला ते हो असू शकतो. छडाला ते नाही, रत्नाकरण शावकाच्या मध्ये. हा, रत्नाकरण शावकाच्या मध्ये तर क्लिअर दिलाय त्यांनी. बरोबर. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खोक. नमो हरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.